नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील आरक्षित भूखंड घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आली आहे। माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी मनपा प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या सुविधांकरिता आरक्षित असलेल्या जागा नियमबाह्य पद्धतीने वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणी 19 डिसेंबर 2025 या रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। या दरम्यान घोटाळ्याबाबत माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि समीर जवंजाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती उघड केली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जमीन घोटाळ्याचे मोठे प्रकरण झाले। मोठ्या प्रमाणात जे शासनद्वारे किंवा अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप विकास योजना अंतर्गत जे भूखंड उदाहरणार्थ मैदानासाठी, रुग्णालयासाठी, प्रायमरी शाळेसाठी, दवाखान्यासाठी इतर जे प्रकरण आहे त्यासाठी जे भूखंड आरक्षित ठेवले होते ते नागरिकांच्या सुविधेकरिता असतात, म्हणजे मैदान म्हणा, उद्यान म्हणा, हे म्हणा। तर त्याबाबतचा एक प्रस्ताव आपण 2019 मध्ये शासनाकडे मंजूर होण्याकरिता पाठवलेला आहे। शासनाचा अजूनही तो विचाराधीन आहे। परंतु असे असताना नियमबाह्य पद्धतीनं आणि शासनाला बायपास करून अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, सहसंचालन विभागाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त व मनपाच्या नगर सचिवांनी नियमबाह्य पद्धतीने कमीत कमी अंदाजी 100 प्रस्ताव मंजूर केले आणि ते आरक्षित भूखंड प्रस्ताव मंजूर करून काही बिल्डरांना ते थोडक्यात म्हणजे कवडी किमतीमध्ये देण्यात आलेले आहे। याबाबत आम्ही वारंवार माननीय आयुक्त, माननीय विभागीय आयुक्त, नगर सचिव, लोकशाही दिवस याच्या आम्ही प्रत्यक्ष पुरावेसहित मुद्दे मांडले। आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला, तक्रार केल्या, लेखी तक्रार केल्या, परंतु 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। शेवटी आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून हे सर्व प्रकरण माननीय हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं। माननीय हायकोर्टाने याची गंभीर बाबी लक्षात घेऊन माननीय हायकोर्टाने 5 फेब्रुवारीला तत्काळ दखल घेऊन राज्याचे नगर सचिव यांना या सर्व प्रकरणाची शहानिशा करून याच्यावर 8 आठवड्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश देऊन पिटिशनरला त्याची माहिती व अहवाल देण्याचे आदेश केलेले आहेत।